च्या डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोप या तरुणीच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी बीडमध्ये आज पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी फलटण पोलिसांच्या तपासाबाबत संशय व्यक्त केलाय। या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांकडून एसआयटी मार्फत चौकशी करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली जाते। पोलिसांना बातमी समजली होती आणि आम्ही 3 वाजता पोहोचलो। दरम्यान पोलिसांनी बॉडी इकडे आणली होती आणि मोबाईल सील केला आहे असं सांगितलं। पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा 11:13 आहे। मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कुणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत आणि म्हणूनच ही आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे। तिची हत्या म्हणजे हत्याच आहे तिची। कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग 2 दिवस तो एवढं फिरत राहिला। यांनी 5 पथकं वेगवेगळ्या बाजूला पाठवले, पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले। मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले आणि ते सर्व तयारी करून 2 दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झाले असं आम्ही पाहतो आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत। एवढं असून तो रात्री 12-12:30 वाजता का तिथं हजर होतो हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनीच हत्या करून मुद्दामून पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असे आम्हाला वाटते। आमच्या घरी जे एक मुकादम आले होते त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की ते बहुतेक त्या कारखान्याचेच कुणीतरी होते आणि त्याच पीएननी वगैरे यांना धरून नेलं होतं, मारहाण केली भरपूर आणि ही जर डॉक्टर तिथं नसती तर माझा जीव त्या दिवशी गेला असता एवढं तिनं सांगितलं। त्यामुळे कदाचित तेच खासदार असावे। फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केलेत। खासदार रणजित निंबाळकर यांनी डॉक्टर तरुणीवर दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्यानंतर आता निंबाळकरांकडून अंधारे यांच्यावर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात आलाय। अंधारेंनी लेखी माफी मागावी अशी मागणी निंबाळकरांच्या वकिलांनी केली आहे। जे सुषमा अंधारे, जयश्री आगवणे यांनी पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दादांबद्दल जी बेताल वक्तव्य केली त्याच्या प्रत्युत्तरादाखल मी आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि त्यांना लेखी माफी मागायला सांगण्यात आलेलं आहे आणि लेखी माफीसोबत 50 कोटी रुपये त्यांनी नुकसान भरपाई द्यावी। तुमच्याकडे सत्ता असेल, संपत्ती असेल, माणसं असतील, ताकद असेल, फडणवीसांचा आशीर्वाद असेल, तुमच्याकडे सगळं आहे, पण माझ्याकडे एक गोष्ट आहे जी तुमच्याकडे नाही। खंबीरपणे सत्याला सामोरी जायची आणि कुठल्याही संकटात न डगमगता, शब्द न फिरवता आपल्या शब्दावर ठाम राहण्याची। त्यामुळे निंबाळकरची तुमच्या प्रत्येक आक्षेपाला मी कायदेशीर उत्तर देत, मी कायदेशीर लढायला तयार असेल। मी माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतली नाही।